सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। आता धाराशिव जिल्ह्यातल्या एका पूरग्रस्त गावामध्ये आहे। मागे या तेरणा नदीचं पात्र आहे आणि तेरणा नदीचं पात्र सध्या संथ वाटतंय, पण ज्या दिवशी हा पूर आला त्या दिवशी हे पात्र कुठपर्यंत भरलं होतं? हे गावात शिरलं होतं पाणी. गावात, पूर्ण गावामध्ये। हा, म्हणजे हे पात्र हा. सध्या हे जेवढं हा, 5% हा, दिसतंय ते 200% इथपर्यंत गेलं होतं। गेलं होतं। माझ्यासोबत सध्या क्षीरसागर आजोबा आहेत। हम्म. आता मागे सुद्धा तुम्ही पाहताय सगळं म्हणजे शेताचे बांध वाहून बांध गेले, वाहून गेलेत, बांध वाहून गेले, शेतात पाणी। सोयाबीन वाहून गेलेत। मला जमीन अशी खरवडलेली खरवडलेलं आहे, दिसते, खरवडलेलं मातीच नाही दिसत आहे, आहे वरच्या आहे, भागात। अंधार आहे. थोडा पडत चाललाय त्यामुळे मी सगळं काही दाखवू शकत नाही। हो हो हो। पण धाराशिव जिल्ह्यातलं हे सौंदाणा गाव, सौंदाणा गाव किती लोकवस्ती असेल गावाची? लोकवस्ती सरासरी 1000 म्हणायचं। 1000 आणि आमदार आपले कैलास पाटील, कैलास शिवसेनेचे, पाटील, हो, उद्धव साहेबांचे। हम्म. शिवसेनेचे आमदार आहेत गावाचे कैलास पाटील साहेब, अतोनात मेहनत करतायत। खासदार शेरडावाची धाराशिवचे, बेकारी झाली, सगळ्याची बेकारी झाली। हम्म. या जनावरांचं सुद्धा नुकसान लय झालं, नुकसान झालं हो, लय वाहून नुकसान गेले। झालं, हो, वाहून गेले। काय काय गेलं म्हणजे या ग्रामस्थांचं? मला मी ऐकलं की त्यांची जनावरं वाहून गेली, हो हो हो, कोंबड्या वाहून गेल्या, गेले गेले। जमिनी खरवडल्या। तुमचं काय काय गेलं याच्या सगळ्यामध्ये? आता ह्याच्यात कसं आहे, आपली बी नुकसान झाली शेळ्याची, शेळ्यांची शेळ्याची आणि नुकसान झाली, जमिनींची नुकसान आहे। जमिनीची नुकसान झाली। म्हणजे झालंय कसं बघा, हा धाराशिव जिल्हा खरं तर एवढा पावसाचा जिल्हा नसतो। कधी पाऊस झालाय तुमच्या 65 वर्षाच्या नाही आयुष्यात? नाही तुम्ही नाही, कधी ऐकलंय अजिबात नाही, अजिबात नाही, की एवढा पाऊस? नाही. अजूनही बघा मुंबईत किंवा इतर शहरांमध्ये पावसाने परती घेतलेली आहे, परतीचा माघारीचा प्रवास कधीच झालेला आहे। पण आजही, आता तुम्हाला इथे विजा दिसतात की नाही माहिती नाही, पण इथे विजा कडकडतायत आणि अजूनही पावसाचं दृश्य आहे इथे। हो, आता नदी पात्र आटले, पण ज्या वेळेस आता तो समोरचा तो पूल आहे, त्या पुलाच्या वरून पाणी गेलं होतं, बरोबर? त्या पुलाच्या वर कमरे इतकं पाणी होतं, कमरे इतकं पाणी त्या पुलावर होतं। म्हणजे या पाण्याची पातळी व्याप्ती कुठपर्यंत असेल? आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ना, विषय हा नाही, ही नैसर्गिक आपत्ती ही कोणी ठरवून आणलेली नाही। विषय हा आहे की नैसर्गिक आपत्तीनंतर जे आपत्ती व्यवस्थापन असतं, ते व्यवस्थापन आपल्या महाराष्ट्र राज्याचं फेल ठरलं। बघा, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जी NDRF ची धर्तीवर आपण जे 3 पट जाऊन किंवा बघा, आता पंजाबात किंवा कर्नाटकात किंवा आंध्रात ज्यावेळेस पूर येतात त्यावेळेस मात्र पॅकेजेस जाहीर होतात। आपल्याकडे तसं काहीच होत नाही। कोल्हापुराच्या वेळेसही तेच झालं, महाडच्या वेळेसही तेच झालं, चिपळूणच्या वेळेस, आणि आता धाराशिव मराठवाड्यात सुद्धा तेच झालं। किती मदत मिळाली बरं? काही सध्या तर मदत नाही, अजून तरी काहीच नाही। फक्त पंचनामे झाले असतील, काय गेलं काय नाही। मागे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री किंवा यांनी सांगितलं की 18,000 हेक्टर देऊ। आता हेक्टरचा जर हिशोब केला तर 186 रुपये गुंठ्याला होतो। तुमची जमीन किती आहे बरं क्षीरसागर? आता आमच्या इथं 2.25 एकर आहे। 2.25 एकर म्हणजे जर ह्यांच्या 2.25 एकरचा जर हिशोब केला ना, हेक्टरी 18,000 प्रमाणे, तर यांना जास्तीत जास्त 12,000 रुपयाची मदत मिळेल। किती? 12,000 रुपयांची। तुम्ही विचार करा, माझं सांगणं मायबाप सरकारला हे आहे, अख्खं शेत खरवडून गेलेली आहेत। आता मी तुम्हाला जर चालत दाखवली ना, तर त्या शेतात मला जाताच येत नाही, अशी अवस्था आहे काही शेतांची। अख्खी शेतं खरवडून गेलेली आहेत। त्या शेतात जर माती जरी आणायची झाली, समजा ह्या नदी पात्रात माती उपसायची झाली, सर चालू का? शेळ्या गेल्या हाय बरं, तुम्ही या, तुमच्या शेळ्या निघून जातील, तुम्ही या। धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल। आता ह्या नदी पात्रातली जरी माती उपसून जरी शेतांमध्ये टाकायची जर वेळ आली, विषय असा आहे ना, त्याला सुद्धा लेवलिंग करावी लागते। ती माती सुपीक नसते। ती माती ज्या वेळेस तुम्ही आपल्या शेतांमध्ये घेता, तिला कमीत कमी 4 वर्ष रुजायला लागतात त्या शेताच्या पोताशी। पोत म्हणतो ना आपण, मातीचा जो जुना पोत असतो त्याशी रुजायला 3 ते 4 वर्ष लागतात। ही माती घेऊनही काही उपयोग? बरं, घेतली तर कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये त्याला लेवलिंग करायला जातात। आज हे अल्पभूधारक शेतकरी, आता ते बिचारे शेळ्या वळत होते, शेळ्या वळता वळता मी त्यांच्याशी सहज 2 शब्द बोललो। त्यांनी सांगितलं माझं नाव क्षीरसागर। त्यांनी तर मला खूप वेगळ्या समस्या सांगायचा विचार केला असेल, पण ज्यावेळेस तो कॅमेरा समोर आला, आपली माणसं थोडी बिचकतात आणि त्यावेळेस मी त्यांना जास्त काही बोलण्याचा त्यांच्याशी प्रयत्न करत नाही। मला कोणाला इथे अडचणीत आणायचं नाही, विषय अडचणीत आणण्याचाही नाही हो, पण काय आहे ना, हे डोळे खोलून पाहिलं पाहिजे। आज हे तेरणा नदी पात्र, ह्या नदी पात्राने आजवर कधी एवढा मोठा तो लोंढा पाण्याचा पाहिला नसेल। चला ठीक आहे, सगळं काही आहे। आज 18,000 काय हिशोबाने देता? 186 रुपये गुंठा। आज कित्येक शेतकरी आहे ज्यांची 12, 13, 14, 15 गुंठे जमीन आहे। 22 गुंठ्यांपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांनी मगाशी आम्हाला पाहायला मिळाले। मगाशी आता जाऊ दे, मी नावं घेणार नाही, पुन्हा तेच त्यांना कोणाला अडचणी जाण्याचं नाही, पण त्यांची जर मदत तुम्ही जर गुणिले कराल ना 186 ने, तर तुम्हाला 3-4 हजार रुपयांचा चेक येईल। आज तुम्ही लाडक्या योजनांमध्ये
काहीही नसताना तुम्ही लाडक्या योजनांमध्ये भरभरून रकमा देतात का? तर तुम्हाला मतदान मिळतं. मग ह्या शेतकऱ्यांना का बरं वाऱ्यावर सोडता? जे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते योग्य वेळ आल्यास मी कर्जमाफी करेल, कर्जमुक्ती करेल. बघा विजा चमकतात. तर मला तुम्हाला दाखवता येणार नाही, पण विजा अजूनही चमकतात इथे. मग आता कोणती वेगळी वेळ यायची तुम्ही अजून वाट पाहताय की ज्या वेळेनंतरच तुमची मला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं खरं तर एक गर्व वाटतो. आपलं सरकार आल्यानंतर पहिली जर कुठली वचनपूर्ती केली असेल तर ती शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन केली होती. बरं, एखाद्या व्यक्तीने जर राजकारणी असताना त्याने विचार केला असता की नदीपात्रापर्यंत जाऊया जरा. एखाद्या व्यक्तीने राजकारणी जर असताना त्याने विचार केला असता की कमीत कमी एखादी निवडणूक येऊ देऊ बाबा, एखाद्या निवडणुकीनंतर आपण ती कर्जमुक्ती देऊया जेणेकरून त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल. पण तुम्ही मला सांगा, हे असं हे राजकारण शिकणं खरंच गरजेचं आहे असं मला आता वाटायला लागलंय. उद्धव साहेबांना खरंच राजकारण शिकणं गरजेचं आहे. असे अराजकारणी राहू नका उद्धव साहेब, कधी कधी वाटतं. नाहीतर ही लोक असा फायदा घेऊन जातात. तुम्ही अशीच कर्जमाफी देऊन टाकली 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमुक्ती, आणि ज्यांनी वेळेत कर्ज चुकवलेली आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50,000ची तुम्ही मदत देऊ केली. त्यावेळेस सगळ्यात प्रथम एक निर्णय तुम्हाला आणखी सांगतो, आपल्या विस्मृतीत काही गोष्टी जातात. ज्यावेळेस कोविडमध्ये घरातल्यांचा आप्तेष्टांचा जर मृत्यू झाला असेल ना, काहीच डॉक्युमेंट्स पाहिले नाहीत साहेब, 50,000 रुपये थेट नातेवाईकांच्या खात्यावर जमा करणारं हेच ते सरकार होतं, उद्धव साहेबांचं, ठाकरे सरकार होतं. आज अशा मदती केल्या जात नाहीत. आज तुम्हाला काय केलं जातं? निवडणुका जिंकण्यासाठी 1,500-2,000 दिले जातात, तिजोऱ्या केल्या जातात, आणि आज तो शेतकरी धाय मोकलून रडतो, त्यांना कोणी विचारत नाही. असो, ही परिस्थिती लवकरच बदलेल. शेवटी काय असतं, हा जो असुरांचा काळ असतो ना, याचं सुद्धा कुठेतरी एक मर्दन होत असतं. तेही लवकर करू, आपण करू. आता वाईट ह्या गोष्टीचं वाटतं फक्त इथला खासदार शिवसेनेचा आहे, ओमराजे निंबाळकर आहेत, दादा लढतायत. दादा स्वतः त्या पाण्यामध्ये, आता काय ते दाखवायची सगळी दृश्य तुम्ही पाहिली. दादा स्वतः त्या पाण्यामध्ये, कैलास पाटील आताच आम्ही इथे एका गावामध्ये, सौंदाणा गावामध्ये आता मदत घेऊन आलेलो आहोत. मदत नाही, कर्तव्य घेऊन आलेलो आहोत. दिवाळीच्या 2 दिवसांपूर्वी कमीत कमी त्यांच्या घरची दिवाळी गोडधोड व्हावी याच्यासाठी आपण ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण मदत सुद्धा घेऊन आलेलो आहोत. हे सर्व आपण करू, पण ह्या फुल नाही, या फुलाच्या पाकळ्या आहेत. जर खऱ्या अर्थाने खरी मदत करायची असेल तर सरकारने करायला हवी, ती व्यापक स्वरूपाची असायला हवी आणि ठोस असायला हवी. असो, या सर्वात सरकार लक्ष घालेल. देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीची त्यांची ती घोषणा स्वतः सत्यात उतरवतील, आणि ह्या लाडक्या योजनातले काही पैसे कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जातील याची अपेक्षा ठेवूयात. सप्रेम, जय महाराष्ट्र.